गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेक्चर बघणार आहोत ANTC डिपार्टमेंट थर्ड इयरचं. सब्जेक्ट आहे आपला कंट्रोल सिस्टम अँड PLC. कंट्रोल सिस्टम अँड PLCमध्ये आपला युनिट चालू आहे टाईम रिस्पॉन्स ॲनालिसिस. तर टाईम रिस्पॉन्स ॲनालिसिसमध्ये आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, ट्रान्झिट टाईम, टाईमचे टाईप्स किंवा मग त्यानंतर फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, ऑर्डर म्हणजे काय, त्यानं फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, त्यांचे ॲनालिसिसनंतर त्यांचे एक्झाम्पल्स बघितले होते. आता नेक्स्ट टाईप हे आपला टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन. तर टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशनमध्ये काही डिफरंट टाईप्स पडतात. समजा डिले टाईम, राईज टाईम, पीक ओव्हरशूट, सेटिंग टाईम आणि स्टडी स्टेट एरर, असे काय तर डिफरंट टाईप्स पडतात. आता आपल्याला फर्स्ट काय बघायचं, टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन. तर टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे. तर जी डायग्राम दाखवली ती कशाची आहे, तर टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशनची काय तुम्हाला डायग्राम दाखवलेली. तर ही डायग्राम तुम्ही बघा, यामध्ये तुम्हाला डिफरंट काय दाखवलेलं आहे, टाईम्स दाखवलेले आहे, डिफरंट टाईम्स दाखवले आणि त्या डिफरंट टाईमच्या तुम्हाला व्हॅल्यू पण दाखवलेल्या आहेत. तर आज तुम्हाला काय दाखवलेलं आहे, त्यांनी फिगर दाखवलेले आहे आणि त्या फिगरमध्ये त्याचे डिफरंट काय घेतलेलं आहे, रेंज घेतलेलं आहे आणि प्रत्येक रेंजला काहीतरी नाव दिलेलं आहे. समजा TD, TR, TP, TS, टाईम आणि CT. T आणि CT म्हणजे टाईमवरती आणि कंट्रोल टाईमवरती काय तुमचं ग्राफ ड्रॉ केलेलं आहे. आता तुम्हाला जे व्हॅल्यू दिलेले आहे किंवा जे नेम दिलेले आहे, कशाचे नेम आहे किंवा त्यांना काय बोलतात आपल्याला ते बघायचं आहे. तर द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इज कॉल्ड ॲज द रिस्पॉन्स टू द सेटिंग टाईम अँड द रिस्पॉन्स आफ्टर द सेटिंग टाईम इज कॉल्ड ॲज द स्टडी स्टेट रिस्पॉन्स. ट्रान्झिएंट टाईम इट इज कॉल्ड ॲज काय सांगितलं, तर द रिस्पॉन्स ऑफ द सेटिंग टाईम ऑफ द रिस्पॉन्स आफ्टर द सेटिंग टाईम इज कॉल्ड ॲज स्टडी स्टेट रिस्पॉन्स. म्हणजे ट्रान्झिस्ट रिस्पॉन्स जो इट इज कॉल्ड ॲज काय रिस्पॉन्स आहे तो कोणता आहे, सेटिंग टाईमचा, आणि रिस्पॉन्स आफ्टर द सेटिंग टाईम अँड इज कॉल्ड ॲज स्टडी स्टेट. म्हणजे त्या सेटिंगमध्ये टाईम काय केलेला आहे, टाईम सेट केलेला आहे, इट इज कॉल्ड ॲज काय स्टडी स्टेट रिस्पॉन्स सांगितलेला आहे. आता फिगरमध्ये जो TD दाखवला आहे, TD म्हणजे काय असणार आहे, तुमचा डिले टाईम. त्यानंतर TR म्हणजे काय असणार आहे, तुमचा राईज टाईम. त्यानंतर TP म्हणजे काय असणार आहे, तुमचा पीक टाईम. आणि TS म्हणजे काय असणार, तुमचा सेटिंग टाईम. MP म्हणजे काय असणार आहे, तुमचं द पीक ओव्हरशूट. आणि त्यानंतर स्टडी स्टेट एरर, जे आउटपुटला तुम्हाला भेटलेली आहे MPच्या लेफ्ट साईडला, ती काय असणार आहे, तुमची स्टडी स्टेट एरर. त्यानंतर CT जवळ तुम्हाला काय दिलेलं आहे, काही व्हॅल्यू दिलेलं आहे, 1.05%, 100%, 0.90%, 0.5% हे काय दिलेलं आहे तुम्हाला व्हॅल्यू दिले आहेत. हे व्हॅल्यू कशाचे दिलेले आहेत तुम्हाला, तर त्या जे टाईम आहे त्यांची काय दिलेली आहे तुम्हाला रेंज दिलेली. प्रत्येकाची कशी डिफरंट रेंज आहे. समजा 0, 10, 15, 90, 98, 100 असे काय दिलेले आहे तुम्हाला त्याच्या रेंज दिलेले आहेत. आपल्याला फर्स्ट बघायचं आता त्यांचे टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशनमध्ये त्याचे 6 टाईप पडतात. तर 6 टाईप कोणते, डिले टाईम, राईज टाईम, पीक ओव्हरशूट, सेटिंग टाईम आणि स्टडी स्टेट एरर, असे आपल्याला काय दिलेले आहे, त्यांनी त्याचे टाईप्स दिलेले. आता फर्स्ट बघणार आहोत आपण डिले टाईम. तर डिले टाईम कोणता आणि आपण तो कसं फाइंड करायचं ते बघू. तर डिले टाईम त्याला शॉर्ट फॉर्म काय म्हणतात, TD. इट इज डिफाईन्ड ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू रीच 15% ऑफ द फायनल व्हॅल्यू इन द फर्स्ट अटेम्प्ट. डिले टाईम म्हणजे काय, इट इज डिफाईन ॲज द टाईम रिक्वायर्ड रिस्पॉन्स ऑफ द रीच 15% ऑफ फायनल व्हॅल्यू इज द फर्स्ट अटेम्प्ट. फर्स्ट अटेम्प्टमध्ये ज्याची व्हॅल्यू फायनल व्हॅल्यू किती असणार आहे, 15 असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज काय असतो, तो आपला डिले टाईम असतो. तर बघा 0 नंतर काय आपला TD म्हणजे काय असणार आपला डिले टाईम आणि त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 0.5 म्हणजेच किती 15%, म्हणजे तो किती असणार आहे 50% असणार आहे. इट इज कॉल्ड ॲज काय असतो आपला हा डिले टाईम असतो. तर डिले टाईमचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर TD इज इक्वल टू
1 प्लस 0.7 झेटा डिवायडेड ओमेगा एन. हे काय झालं, त्याचा डिले टाईमचं काय झाला फॉर्म्युला झाला, इथं दिलेला आहे तुम्हाला. डिले टाईम इज नो ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स ऑफ रीच ऑफ द इट्स फायनल व्हॅल्यू फ्रॉम द 0 इन्स्टंट. इट इज रिप्रेझेंटेड बाय टी डी इज इक्वल टू 1 प्लस 0.7 झेटा डिवायडेड बाय ओमेगा एन. हे झाला फर्स्ट तुमचा डिले टाईम. तुम्ही इथं फिगरमध्ये पण बघू शकता. हे काय झालं तुमचा फर्स्ट डिले टाईम. त्यानंतर कोणता आहे तुमचा राईज टाईम. तर राईज टाईमला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो आपण, टी आर. तर टी आर म्हणजे काय, तर त्या टी आरच्या 2 टाईप्स पडतात. एक ओव्हर डॅम्प सिस्टम आणि एक अंडर डॅम्प सिस्टम. म्हणजे एक तर काय असणार आहे, ओव्हर म्हणजे बाहेरच्या साईडने काय असणार आहे डॅमेज असणार आहे, आणि एक काय असणार आहे तर अंडर म्हणजे आतल्या साईडने काय असणार आहे डॅमेज असणार आहे. म्हणजे असं काय दिलेलं आहे आपल्याला, ओव्हर डॅम्प आणि अंडर डॅम्प अशा 2 कंडिशन दिलेल्या आहे. तर आपण फर्स्ट बघू. If it is defined as the time required for the response to the rise from 10% to 19% of the final value is the first attempt. For underdamped system, it is defined as the time required for the response of the rise from 0% to 100% of the final value is the first attempt. राईज टाईम काय सांगतो तुम्हाला, तर 2 कंडिशन सांगितले. एक काय सांगितली ओव्हर डॅम्प आणि एक काय सांगितले अंडर डॅम्प. जर ओव्हर डॅम्पमध्ये असेल तर इट इज डिफाईन्ड ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर रिस्पॉन्स टू राईज फ्रॉम 10% टू 90%च्या रेंजमध्ये जो असेल तो काय झाला तुमचा, तो ओव्हर डॅम्प राईज टाईम झाला. इथं फिगरमध्ये बघा, फिगरमध्ये काय झाला, जर 0वरती काय येणार तुमचं 10% टू 90पर्यंत म्हणजे काय झाला तो तुमचा ओव्हर डॅम्प. ओव्हर डॅम्प म्हणजे तो किती आहे फर्स्ट. त्यानंतर आता अंडर डॅम्प. अंडर डॅम्पची काय सांगितले त्यांनी व्हॅल्यू, इट इज डिफाईन ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स राईज टाईम फ्रॉम 0% टू 100%. इट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे काय असतं तुमचं राईज टाईम म्हणजे काय 0पासून तर 100पर्यंत जो आहे तो काय तुमचा राईज टाईम असतो. त्याचा फॉर्म्युला काय सांगितला आहे, टी आर इज इक्वल टू फाय मायनस थिटा डिवायडेड बाय ओमेगा डी. फॉर्म्युला काय असणार आहे, टी आर इज इक्वल टू पाय मायनस थिटा डिवायडेड बाय ओमेगा डी. हे झालं तुमचा राईज टाईम. त्यानंतर नेक्स्ट काय तुमचा पीक टाईम. पीक टाईम कशाने डिनोट करतो आपण, टी पी. तर टी पीने डिनोट करतो. पीक टाईम कोणतं सांगितलं यामध्ये बघा, इट इज डिफाईन ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू रीच फर्स्ट मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू. पीक ओव्हरशूट ऑफ द टाईम रिस्पॉन्स. टी पी कोणतं सांगितलं, इट इज डिफाईन ॲज द टाईम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू रीच फर्स्ट मॅक्झिमम व्हॅल्यू. म्हणजे या ज्या डायग्राममधली जी फर्स्ट व्हॅल्यू काय रीच आहे, सगळ्यापेक्षा काय रीच आहे, इट इज कॉल्ड ॲज काय असते तुमचा तो पीक टाईम किंवा पीक ओव्हरशूट पण म्हणू शकतो आपण. तो काय असतो तुमचा पीक टाईम असतो. तो कशाने डिनोट करतो आपण, तर टी पीने. आणि टी पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे त्याचा, पाय डिवायडेड बाय ओमेगा डी इज इक्वल टू काय असणार आहे, पाय डिवायडेड बाय ओमेगा एन √1 मायनस झेटा स्क्वेअर. असं काय त्याचा पीक टाईमचं काय असतो एक फॉर्म्युला असतो. त्यानंतर आता नेक्स्ट बघायचं आता पीक ओव्हरशूट. पीक ओव्हरशूट कुठं असणार तुमचा, तर 100पासून तर कुठं असतं तुमचं पीक, पीक व्हॅल्यूपर्यंत जो असणार आहे तो काय असतो तुमचा पीक ओव्हरशूट असतो. तो पीक ओव्हरशूट असतो म्हटल्यानंतर त्याची काय डेफिनेशन असणार आहे, इट इज नॉर्मलाइज डिफरन्स बिटवीन पीक ओव्हरशूट अँड द फायनल स्टडी स्टेट व्हॅल्यू ऑफ द टाईम रिस्पॉन्स. तर नॉर्मलाइज म्हणजे डिफरन्स काय सांगितला पीक ओव्हरशूट आणि फायनल स्टडी स्टेटची व्हॅल्यू. इट इज कॉल्ड ॲज काय असतो टाईम रिस्पॉन्स. इट इज कॉल्ड ॲज काय असतं तुमचा पीक ओव्हरशूट असतं. आणि मॅथमॅटिकली इज गिवन बाय, तर मॅथमॅटिकली कसं सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, पर्सेंटेज ओव्हरशूट इज इक्वल टू मॅक्झिमम ओव्हरशूट डिवायडेड बाय फायनल व्हॅल्यू इंटू 100%. काय फॉर्म्युला सांगितला त्याचा, पर्सेंटेज ओव्हरशूट इज इक्वल टू मॅक्झिमम ओव्हरशूट डिवायडेड बाय फायनल व्हॅल्यू इंटू 100%. 100% ओव्हरशूट इज इक्वल टू सी
ब्रॅकेटमध्ये TP मायनस CSS डिवायडेड बाय CSS इंटू 100%. CSS म्हणजे काय असणार आहे, स्टडी स्टेट एरर. हे झालं तुमचं पीक ओव्हरशूट. त्यानंतर सेटिंग टाईम. तर सेटिंग टाईम काय असतो बरं, हे दिलेलं आहे तुम्हाला इथं. काय दिलेलं आहे, सेटिंग टाईम. सेटिंग टाईम म्हणजे कोणता, की ज्यावेळेस आपले काय होतं आहे फिगर, समजा आपला जो ग्राफ येतो काय होतं, एंडिंग होते कुठेतरी एका ठिकाणी काय होतं, सेट होतं आहे, त्याला काय म्हणतो आपण, सेटिंग टाईम. सेटिंग टाईम म्हणजे काय असणार त्याची डेफिनेशन, it is defined as the time required for the response to reach and stay within a specific tolerance and band which is usually 2% to 5% of the final value. Setting time म्हणजे काय, it is defined as the time required आणि रिस्पॉन्स रीच. रिस्पॉन्स कसं टाईम रिक्वायर्ड होतो, रिस्पॉन्स रीच असतो अँड स्टे विथिन स्पेसिफिक. तो स्टे कुठं होतो, एका स्पेसिफिक बँडला किंवा इझिली त्याची रेंज किती असते 2% किंवा 5%च्या फायनल व्हॅल्यूला असतो. इट इज कॉल्ड ॲज काय असतो आपला सेटिंग टाईम असतो. तर TS इज इक्वल टू काय फॉर्म्युला, टाईम कॉन्स्टंट ऑफ सिस्टम. टाईम कॉन्स्टंट ऑफ सिस्टम इज इक्वल टू T इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय झेटा ओमेगा n. तसंच TS इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 4 इंटू T आणि TS इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 4 झेटा ओमेगा n. हे काय आपला फॉर्म्युला. हे झालं आपला सेटिंग टाईम. त्यानंतर आपला लास्ट राहिला स्टडी स्टेट एरर. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये आपण काय म्हणतो, ESS. शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हणतो आपण त्याला, ESS, स्टडी स्टेट एरर. त्याचं काय त्याची काय डेफिनेशन सांगितली जाते, इट इज डिफाईन ॲज an error between actual output and desired output for a given input as time t tend to infinite. काय स्टडी स्टेट एरर, इट इज डिफाईन ॲज द एरर बिटवीन actual output and desired output for a given input is time t tend to infinite. म्हणजे त्याचं ॲक्च्युअल आउटपुट किंवा जे आपण आयडेंटिफाय करतो त्याचं जे डिझर्व करतो ते आउटपुट आणि त्याचं जे इनपुट टाईम असणार आहे 10 to infinite. त्याचं मॅथमॅटिकली जर आपण इक्वेशन बघितलं काय असणार आहे, मॅथमॅटिकली इट इज गिवन बाय ESS इज इक्वल टू लिमिट T इन्फिनाईट RT मायनस CT. RT म्हणजे राईज टाईम आणि CT म्हणजे काय असतो आपला त्याचा आउटपुट टाईम. इट इज कॉल्ड ॲज काय असतं आपला सेटिंग टाईम. हे झालं तुमचा टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन. यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसं विचारला जातो, डिफाईन्ड अँड राईट द फॉर्म्युला ऑफ फॉलोविंग. तर क्वेश्चन काय, डिफाईन्ड अँड राईट द फॉर्म्युला ऑफ फॉलो. फर्स्ट हे डिले टाईम, सेकंड हे सेटिंग टाईम, पीक टाईम आणि पीक ओव्हरशूट. 4 मार्कला क्वेश्चन विचारलेला आहे. 4 यांचे काय करायचे असतात, तुम्हाला डेफिनेशन लिहायचे असतात आणि फॉर्म्युले लिहायचे असतात. या किती तुम्हाला 4 मार्कला. आणि जर तुम्हाला क्वेश्चन असा आला, ड्रॉ द टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन ऑफ सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टम अँड डिफाईन डिले टाईम, राईज टाईम, पीक ओव्हरशूट. तर ह्या तुम्हाला 8 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे. त्यामध्ये तुम्हाला TD, TR, TP, TS हे काय करायचे असते, त्यामध्ये फिगरमध्ये ड्रॉ करून दाखवायचे असतात आणि त्यांचे डेफिनेशन्स आणि त्यांची फॉर्म्युले ड्रॉ करायचे असते. तुम्हाला मग हा 8 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. यावरती तुम्हाला कन्फर्म क्वेश्चन विचारला जातो 4 किंवा 8 मार्कला MSBTचा. हे झालं आता तुमचं टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन किंवा ट्रान्झिट टाईम रिस्पॉन्सचे स्पेसिफिकेशन. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला स्टडी स्टेट ॲनालिसिस. तर स्टडी स्टेट ॲनालिसिस म्हणजे काय बरं, स्टडी स्टेट ॲनालिसिस म्हणजे काय, व्हॉट आर स्टडी स्टेट एरर, नाही सांगता येणार. तर स्टडी स्टेट ॲनालिसिस म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन द डिझर्ड आउटपुट अँड ॲक्च्युअल आउटपुट ऑफ द गिवन इनपुट आफ्टर द ट्रान्झिएंट हॅव एक्सप्लेन. इट इज कॉल्ड एज स्टडी स्टेट एरर. स्टडी स्टेट म्हणजे डिफरन्स काय, तर डिझर्ड जो आउटपुट आणि किंवा त्याचा जे ॲक्च्युअल आउटपुट आहे आणि गिवन इनपुट आफ्टर म्हणजे त्यांचा जो ट्रान्झिएंट एक्सपिरियन्स असणार आहे, इट इज कॉल्ड एज काय असतो तो स्टडी स्टेट एरर असते. स्टडी स्टेट एरर रिफ्लेक्ट द ॲक्युरसी ऑफ द कंट्रोल सिस्टम. मॅथमॅटिकली इट इज गिवन बाय
स्टडी स्टेट एररमध्ये काय केलं जातं, रिफ्लेक्ट केलं जातं ॲक्युरन्सीला आणि कंट्रोल केलं जातं त्या सिस्टममध्ये, म्हणजे त्याचं मॅथमॅटिकली इट इज गिवन बाय. तर काय फॉर्म्युला होतो, ES इज इक्वल टू लिमिट्स T इन्फिनाईट ET. हा काय दिला आपल्याला, त्याने फॉर्म्युला दिला. तसंच काय लिमिट्स एस इज इक्वल टू 0 ES वियर ES काय असणार आहे, इज द लेप्लेस ट्रान्सफॉर्मर ऑफ द एरर सिग्नल ET. ES म्हणजे काय असतो, लेप्लेस ट्रान्सफॉर्मरमध्ये एरर सिग्नल असतो, आपण त्याला काय म्हणतो, ET. लेट डिस्कस नाव हॅव अ फायनल स्टडी स्टेट एरर ऑफ युनिटी फीडबॅक अँड नॉन युनिटी फीडबॅक कंट्रोल सिस्टम 1/1. तर आपल्याला काय स्टडी करायचा, तर युनिटी फीडबॅक किंवा नॉन युनिटी फीडबॅकवरती आपल्याला फायनल स्टडी स्टेट एरर काय करायचे, आयडेंटिफाय करायचे. स्टडी स्टेट एरर फॉर युनिटी फीडबॅक सिस्टम. नाव कन्सिडर द फॉलोइंग ब्लॉक डायग्राम ऑफ क्लोज लूप कंट्रोल सिस्टम विच इज हॅव्हिंग युनिटी निगेटिव्ह फीडबॅक. आपल्याला स्टडी स्टेट एरर फॉर युनिटी निगेटिव्ह फीडबॅक सिस्टमवरती बघतो आहे. त्यामध्ये काय दिले, आपल्याला एक ब्लॉक डायग्राम दिले, कोणते दिले, क्लोज लूप कंट्रोल सिस्टमचे दिलेले आहे आणि विच इज हॅव्हिंग युनिटी निगेटिव्ह फीडबॅक. मग आपण युनिटी निगेटिव्ह फीडबॅक यूज करतो. म्हटल्यानंतर कसं इक्वेशन होता, विअर RS म्हणजे काय असतो, आपला लेप्लेस ट्रान्सफॉर्मर असतो आणि रेफरन्स इनपुट सिग्नल असतं काय, RT. CES म्हणजे काय असतं, इज द लेप्लेस ट्रान्सफॉर्मर ऑफ द आउटपुट सिग्नल काय असतं आपला, CT. म्हणजे RS आणि CS इनपुट आउटपुट असतं. तर आपण त्यांना लेप्लेस ट्रान्सफॉर्मर यूज केल्यानंतर काय होतं, RS इज इक्वल टू काय, RT आणि CS इज इक्वल टू काय, CT. The transfer function of the unity negative feedback closed loop control system is mentioned below. CS divided by RS. तर ट्रान्सफर फंक्शन ज्यावेळेस आपण बघतो निगेटिव्ह फीडबॅक सिस्टममध्ये, क्लोज लूप सिस्टममध्ये काय ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, तर CS डिवायडेड बाय RS आणि CS डिवायडेड बाय RS इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, GS डिवायडेड बाय 1 + GS इज इक्वल टू CS इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल, मग CS इज इक्वल टू RS इंटू GS डिवायडेड बाय 1 + GS. काय झालं आपला CS इज इक्वल टू काय फॉर्म्युला झाला, तर RS इंटू GS डिवायडेड 1 + GS. द आउटपुट ऑफ द समिंग पॉईंट इज, त्याचा आउटपुट ऑफ समिंग पॉईंट काय असणार आहे, ES इज इक्वल टू, पण त्याचा आउटपुटचं समिंग पॉईंट घेतलं म्हणजे ES इज इक्वल टू काय असणार आहे, RS मायनस CS. नॉ सबस्टिट्युटिंग CS व्हॅल्यू इज द अबव इक्वेशन. तर आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं, CSची व्हॅल्यू पुट करायची. CSची व्हॅल्यू काय आली होती आपली, तर CS इज इक्वल टू काय होतं, RS इंटू GS डिवायडेड बाय 1 + GS. मग इथं ती व्हॅल्यू काय करायची, आपल्याला पुट करायची, ES इज इक्वल टू RS मायनस CSमध्ये. तर ES इज इक्वल टू काय व्हॅल्यू आहे, मग RS मायनस CSची व्हॅल्यू काय आहे, तर RS इंटू GS डिवायडेड बाय 1 + GS इज इक्वल टू ES इज इक्वल टू RS + RS. दोन्हींची काय झाली ॲडिशन, RS + RS इंटू GS मायनस RS GS 1 डिवायडेड बाय 1 + GS. म्हणजे RS काय होता, आपला एक मल्टिप्लाय होता. आपण काय केलं, दोन्ही इक्वेशनला काय केलं, तो मल्टिप्लाय केला. ES इज इक्वल टू काय इक्वेशन झालं, मग आपलं RS + RS इंटू GS मायनस RS इंटू GS 1 डिवायडेड बाय GS. हे काय झालं, आपल्याला इक्वेशन झालं. त्यानंतर ES इज इक्वल टू काय इक्वेशन भेटलं मग आपल्याला इथं, ES इज इक्वल टू RS डिवायडेड बाय 1 + GS. काय झालं आपल्याला तिथं, काय झालं मायनस RS प्लस काय RS काय झालं, कॅन्सल झालं. असे काय झालं, प्लस GS मायनस GS काय झालं, कॅन्सल झालं. मग आपल्याला काय इक्वेशन भेटलं, RS डिवायडेड बाय 1 + GS. ES इज इक्वल टू, लेट सबस्टिट्युटिंग इज ES व्हॅल्यू इन द स्टडी स्टेट एरर फॉर्म्युला. तर जी ES इज इक्वल टू जी व्हॅल्यू भेटली आपल्याला ती काय करायची, तर स्टडी स्टेट एररचा जो फॉर्म्युला त्यामध्ये काय करायचं, आपल्याला ॲड करायची. स्टडी स्टेट एररचा काय फॉर्म्युला होता आपला, तर ESS इज इक्वल टू लिमिट T इन्फिनाईट ET. तर ES इज इक्वल टू लिमिट S इंटू 0 SR इंटू S प्लस 1 + GS. ES इज इक्वल टू लिमिट्स 0 SR S 1 + GS. ही काय भेटले आपल्याला, स्टडी स्टेटची काय भेटले, व्हॅल्यू भेटले. बिलो मेन्शन
table describe about the steady state error and the error constant for standard input signal including unit step, unit ramp and unit parabolic signal. तर आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी इनपुट सिग्नल दिले, स्टडी स्टेट एरर दिली ES आणि एरर कॉन्स्टंट दिले. तर युनिट स्टेप सिग्नलमध्ये काय असणार आहे 1 डिवायडेड 1 प्लस KP इज इक्वल टू KP इज इक्वल टू काय लिमिट्स होतं आहे लिमिट्स S इज इक्वल टू 0 GS. त्यानंतर युनिट रॅम्प सिग्नलमध्ये काय होतं 1 प्लस K R इज इक्वल टू काय लिमिट्स S इंटू 0 SGS. त्यानंतर युनिट पॅराबॉलिक सिग्नलमध्ये स्टडी स्टेट एरर काय असणार आहे 1 डिवायडेड बाय KA. तर KA इज इक्वल टू काय लिमिट्स S0 S स्क्वेअर G of S where KP KV and K are known as the position error constant, velocity error constant and acceleration error constant respectively. म्हणजे KP KV आणि KA मध्ये त्याची पोझिशन एरर कॉन्स्टंट असणार आहे, जी व्हॅलोसिटी एरर पण कॉन्स्टंट असणार आहे आणि त्याचं ॲसेलरेशन एरर पण कसं असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल टाईम रिस्पॉन्स ॲनालिसिस हा चॅप्टर आपला काय झाला आहे कंप्लीट झाला आहे. तर आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये आपण ॲनालिसिस शिकलो आहे, त्यामध्ये आपण फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर शिकलो आहे, त्यांचे इक्वेशन्स शिकलो आहे, त्यानंतर टाईम रिस्पॉन्स स्पेसिफिकेशन्स बघितले, असं आपण डिफरंट टाईप्स बघितलेत. आपला हा चॅप्टर आज कंप्लीट झाला आहे, यामध्ये तुम्हाला समजलंच असेल. तर आता नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचं आपल्याला नेक्स्ट लेक्चरला. चॅप्टर असणार आहे आपला स्टॅबिलिटी. तर स्टॅबिलिटी म्हणजे काय आणि स्टॅबिलिटीचे टाईप्स वगैरे आपण आता ते नेक्स्ट लेक्चरला बघू.